एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ऋतुजा मोरे ब्लॉग्स। तर मी आज जाते, आज होळी आहे। मला पालखीला तर जायला जमणार नाही, पण होळीला मी आज चालले गावाला। तर सकाळची 7:30ची बस आहे। आता आम्ही थेट खोपटला जाणार आहोत, सो पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। खोपट बस स्टँडला पोहोचलोय, बसची वाट बघतोय। मे बी आता तास लेट आहे। सो तर आम्हाला बस देखील भेटली आणि सीट तर आमचं बघा बाजूलाच पायातले सीट भेटले। पोलादपूर बस डेपोला आणि इथे महाराजांचं स्मारक आहे, तुम्ही पाहू शकता। तिथे आपण दर्शन वगैरे घेऊयात। फायनली आज होळी आहे, म्हणजे आपल्या कोकणकरांचा उत्सव, आनंद, म्हणजे सगळ्यांमध्ये आनंदाचा माहोल वगैरे आहे। सो आज खूप एक्साइटमेंट आहे, आपण पाहूयात। भूक लागली तर काहीतरी खायला पण जाऊया। तर आज होळी आहे, त्याकरिता आम्ही सगळे शेवर आणि लाकडं गोळा करायला चाललेलो आहोत। सो चला आता सगळे आम्ही चाललो, आता लाकडं आणायला चाललोय। काय अशा प्रकारे जे झाडं आहेत ते तोडण्यात येत आहे, तिथे एफर्ट्स टाकायला लागतात। तरी सगळे हसून हसून, ती उत्सव असल्या कारणाने सगळे हसून हसून झाडं देखील तोडत आहे होळीसाठी। इथे खड्डा खणतायत। हा छोटा खड्डा आहे, पण खूप मोठा खड्डा खणण्यात येणार आहे, कारण की होळी देखील खूप मोठी असते गावची म्हटल्यावरती, आणि मजाच देखील तितकी खूप वेगळी असते। सो पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका।
या ठिकाणी काठी सजवण्याचं काम चालू आहे. तर हे आमच्या गावाकडील दुकान आहे. काय पाहिजे तर आम्ही इथेच जातो. आम्ही बनवणार आहोत जेवण. का तर मम्मी पण नाही आले, पप्पा मी आणि माझी बहीण आहे. त्या कारणाने आज मस्त की खिचडी खाणार. खिचडी भात सो पण बनवूया. सगळे मला बोलतात ना तू जेवण नाही बनवत. आज बघा या व्हिडिओमध्ये मी जेवण बनवलं. करूया. रेसिपी नाही सांगते, जस्ट मी बनवते ना, सगळ्यांना दाखवते म्हणून. तर आपलं जेवण देखील रेडी आहे. आता मी जरा हॉलमध्ये जाऊन जरा बसते, कंटाळा आला. आणि आता उद्या सकाळी आमची होळी पेटेल. उद्या सकाळी होळी पेटवण्यात येईल. म्हणजे कसं असतं, आज होळी आहे तर उद्या सकाळी 6 वाजता आमच्या इथे होळी पेटवली जाते. ते तुम्हाला दाखवेलच. आणि आता ॲक्च्युली मला पालखीला तर नाही जमणार गेल्या वर्षीप्रमाणे. यावर्षी तर मला होप्स नव्हते येईल, बट बोलली संडे मंडे सुट्टी आहे. फ्रीजर माझं नशीब इतकं चांगलं की मी सॅटर्डेला सकाळी माझं ठरलं की जायचं. सकाळी रिझर्वेशन भेटलं. मे बी कोणीतरी कॅन्सल केलं असावं. एक पण सीट अशी नव्हती. आणि देन आज आम्ही बसने आलो. बसमध्ये पण पूर्ण म्हणजे पब्लिक अक्षरशः उभं राहून येत होती. आता मस्त होळी वगैरे सेलिब्रेट करणार इथे. म्हणजे होळी पेटवली की मग उद्या मी लगेच निघणार दुपारी. सो मग काय आपलं रुटीन चालूच आहे. आता जेवायला घेतोय. पप्पांची वाट बघितली. पप्पा काय लवकर येणार नाही तर आम्हाला भूक लागली. सो आम्ही जेवायला घेतो आता. स्वीट अँड सिम्पल. काही नव्हतं तरी टेस्टी झालं सिरियस. मग आम्ही आजींसोबत गप्पा मारल्या, जरा मस्ती वगैरे केली भावासोबत. मग पप्पा आले आणि त्यांनी आम्हाला आणला थंडगार असा जिरा सोडा पोलादपूरवरून. वाजलेले 2:30 आणि आता होळी रचण्यात येणार आहे. तर आपण जात आहोत जिथे होळी रचणार आहेत त्या ठिकाणी. प्रथम तर हा खड्डा खणलाय. तिथे पहिला पूजा होईल आणि मग होळी रचण्यात येईल.
तर आपल्या होळीचं फायनल लुक रेडी आहे. भव्य दिव्य अशी होळी आहे, खूप भारी.